भारतात खूप सारे लोकांचे बँक अकाउंट फ्रीज होत आहेत. एवढंच नाही तर त्यांना इन्कम टॅक्सच्या नोटीस येत आहेत, ईडीच्या नोटीस येत आहेत. कुठे खूप मोठ्या प्रमाणात ऑलरेडी इन्क्वायरी सुरू झालेली आहेत. अशा हजारो कोटी रुपयांची किंवा लाखो अकाउंट्सना फ्रीज करण्यात आलेलं आहे. कदाचित तुमचंही अकाउंट त्यामध्ये असू शकतं. आहे का याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. कारण जे लोक क्रिप्टोमध्ये ट्रेड करतायत, वेगवेगळ्या P2P प्लॅटफॉर्मवर ट्रेड करतायत, ते लोक फसण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. जे प्लॅटफॉर्म्स FIU रजिस्टर्ड नाहीत ते तर खूप मोठ्या अडचणीत सापडणार आहेत. का कशासाठी तुम्ही क्रिप्टो किंवा गोल्डमध्ये वगैरे ट्रेड करत असाल तर कुठली सावधगिरी तुमच्याकडे असायला पाहिजे ज्यामुळे तुम्ही या प्रॉब्लेम्समध्ये फसणार नाही, हे मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत असतो. जनरली जे रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म असतात, मी तुम्हाला ते स्क्रीनवर दाखवतोय, हे लोक काय करतात तर 1% TDS आणि 30% टॅक्सची कपात करतात. कशा प्रकारे करतात हे पण मी एक्सप्लेन करतोय. समजा तुम्ही जो काही टर्नओव्हर करताय, टर्नओव्हर कशाला म्हणायचं, फॉर एक्झाम्पल तुम्ही एक शेअर 1000 रुपयांचा परचेस करताय, मल्टिप्लाय एक 100 क्वांटिटी तुम्ही परचेस करत असाल तर याची टोटल व्हॅल्यू 1 लाख रुपये बनेल. 1 लाख रुपये बाय करताना प्लस 1 लाख रुपये सेल करताना असा तुमचा व्हॉल्यूम बनेल 2 लाख रुपयांचा. या व्हॉल्यूमवर बऱ्याच साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. आता त्याचा रेफरन्स मी तुम्हाला पुढे देणार आहे. पण TDS कशावर कट होतो, जे काही पेमेंट येतं त्या पेमेंटवर 1% TDS कट केला जातो आणि तो सरकार दरबारी जमा केला जातो. आता तुम्ही म्हणाल सरकारला का दिला जातो? हा TDS इज नथिंग बट ॲडव्हान्स टॅक्स असतो, जो तुम्ही इन्कम टॅक्स फाईल करताना परत घेऊ शकता. आता तो परत कसा मिळतो हे मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ तुमचा इन्कम आहे 20 लाख रुपये. त्या 20 लाखावर तुम्हाला समजा 3 लाख रुपये टॅक्स भरावा लागतोय. मी रफ एक कॅल्क्युलेशन सांगतोय. किती येतो प्रॅक्टिकली हे तुमचा CA कॅल्क्युलेट करेल, राईट? आता समजा 3 लाख रुपये मला टॅक्स तर भरायचा आहे, बट त्याच्या आधी एका XYZ ब्रोकरकडून तुमचा 2 लाख रुपयांचा TDS केला गेला असेल किंवा तो कापला गेला असेल 1% प्रमाणे. एवढा मोठा होणार नाही, जर तुम्ही खूप मोठ्या व्हॉल्यूममध्ये काम करताय तरच होईल. छोट्या लाख, 2 लाख, 5-10 लाख अमाऊंटवर एवढा मोठा TDS नाही जाणार. पण मी उदाहरण सांगतोय. समजा 2 लाख रुपये ऑलरेडी TDS जर कट झाला असेल तर तुम्हाला इफेक्टिव्ह फक्त 1 लाख रुपयेच टॅक्स भरावा लागेल. मला माहिती आहे तुम्ही पुढचा प्रश्न कुठला विचारणार आहे. तुम्ही काय म्हणाल की सर मी 12 लाखाच्या आत उत्पन्न कमवतोय, त्यामुळे मला तर टॅक्स लागायचा प्रश्नच नाही. पण जो माझा 2 लाख रुपये TDS कट झालाय त्याचं काय होणार? तर हा 2 लाख रुपये TDS तुम्हाला रिफंड मिळणार. यामध्ये घाबरण्याची कुठलीही गरज नाही. एवढंच नाही तर जे काही तुम्हाला प्रॉफिट होईल, अगेन आय एम युझिंग वर्ड केअरफुली, प्रॉफिट, जे पैसे तुम्ही ऍड करताय, मी परत एकदा उदाहरण देतो. समजा ओव्हरऑल 1 वर्षात तुम्ही 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली. या 20 लाखाचे झाले 25 लाख रुपये. आता तुम्ही काय म्हणणार तर 25 लाखावर या टॅक्स भरायला पाहिजे कारण 25 लाखाची आपण विड्रॉल घेतली. बिलकुल नाही. इफेक्टिव्ह प्रॉफिट तुमचं असेल फक्त 5 लाख रुपयांचं आणि या 5 लाख रुपयांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे, जो की 30%च्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला तो 30% भरावा लागेल. जर तुमचं उत्पन्नच 12 लाखाच्या आत येत असेल तर तुम्हाला हा टॅक्स भरण्याची गरज नाही. एवढं सिंपल आहे. बरं, याच्या पुढे जाऊन तुम्हाला FIU रजिस्टर्ड जो ब्रोकर असतो तो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत असतो. तुमचं PNL काय आहे, टॅक्स किती बसेल वगैरे वगैरे, कायदेशीर संरक्षण तुमचं सुद्धा यामध्ये होतं. आता या FIU रजिस्ट्रेशन नसणाऱ्या लोकांचं आणि असणाऱ्या लोकांमध्ये फरक काय असतो हे पण मी समजावून सांगतोय. जे लोक FIU रजिस्टर्ड नसतात त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. पण तुमचा हाच प्रश्न असेल की आपल्याला FIU इंडिया म्हणजे काय हे समजावून घ्यावं लागेल. कारण FIU IND म्हणजे इंडिया, बऱ्याच लोकांना ही माहिती असेल, फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट ऑफ इंडिया असं याला मानलं जातं किंवा म्हटलं जातं. जे FIU युनिट ज्याला आपण म्हणतो, हे काय करतं, वित्त मंत्रालयाने आपल्या PMLA ऍक्ट आणलेला आहे किंवा प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट ज्याला म्हटलं जातं. याच्या अंतर्गत भारतामध्ये पैशाची जी काही देवाणघेवाण होते ती देवाणघेवाण लिगली व्हावी, कुठल्याही प्रकारे इकडे इलिगल ऍक्टिव्हिटीज होऊ नये, लोकांची फसवणूक होऊ नये. आणि क्रिप्टो असेल किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर, इव्हन आमच्यासारखे जे लोक म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, स्टॉक या सगळ्या गोष्टींमध्ये डील करतात त्यांच्यावर सुद्धा यांचं लक्ष असतं. इन शॉर्ट, इलिगल ऍक्टिव्हिटीज, काळा पैसा, कुठल्याही प्रकारे टेररिस्ट फंडिंग वगैरे होऊ नये यासाठी हा कायदा आणण्यात आलेला आहे. सो जे काही ब्रोकर्स आहेत जे क्रिप्टोजमध्ये डील करतात, गोल्डमध्ये, फॉरेक्समध्ये डील करतात, त्यांना FIU रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. जर ते रजिस्टर्ड असतील तरच कायद्याने भारतीय लोकांची ते गुंतवणूक घेऊ शकतात आणि त्यांना सर्व्हिसेस देऊ शकतात. आता आपण बघूया या FIU रजिस्ट्रेशनचे 5 फायदे, जे आपण ऑलरेडी 3 बघितले. आता पुढचे अजून 2, बँकिंग
सपोर्ट आपल्याला व्यवस्थित मिळतो. इकडे कुठल्याही प्रकारे आपले पैसे फ्रीज होणं, अकाउंट ब्लॉक होणं हे प्रकार होत नाही आणि केवायसीची पारदर्शकता सुद्धा असते, जिथं मनी लॉन्ड्रिंगची शक्यता खूप कमी होते. आता याचा उपयोग काय होतो ना, हे मी तुम्हाला नॉन रजिस्टर्ड प्लॅटफॉर्मबद्दल सांगतो. कारण बरेच लोक नॉन रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म बरोबर डील करतात आणि खूप मोठ्या प्रमाणात फसतात. एक, P2P फ्रॉड होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आता P2P याचा अर्थ काय असतो हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. P2P म्हणजे काय? एक पार्टी असेल, त्या पार्टीच्या बँक अकाउंटमध्ये आपण पैसे ट्रान्सफर करतो. ती पार्टी ते पैसे दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करते आणि मग आपल्या अकाउंटला येतात. मग याच्यामध्ये ही चेन कितीही मोठी असू शकते. ती किती मोठी चेन असेल हे आपल्या बिलकुल हातामध्ये नसतं आणि यालाच क्लिअरली मनी लॉन्ड्रिंग म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला सायबर फ्रॉड्स होतात. हे कसे होतात? समजा एखादा व्यक्ती आहे ए नावाचा. या ए नावाच्या व्यक्तीचं बँक अकाउंट ओपन केलं जातं आणि हे त्या व्यक्तीला माहिती नसतं. इलिगली त्याचं अकाउंट ओपन केलं जातं. मग त्याला वेगवेगळी आमिषं दाखवली जातात. सरकारी स्कीम आहे, तुला 10,000 रुपये मिळतील वगैरे वगैरे. इथे बँक अकाउंट ओपन कर, तुला आम्ही हे बेनिफिट देऊ, ते बेनिफिट्स देऊ. त्याला न सांगता किंवा त्याला अंधारात ठेवून ते अकाउंट ओपन केलं जातं आणि त्याला बॅकएंडनी हे लोक इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून ऑपरेट करत असतात. त्यावर पैसे घ्यायचे, इकडे तिकडे शिफ्ट करायचे, रोटेट करायचे आणि हे करत असताना ते बँक अकाउंट फ्रीज केलं जातं विथ द हेल्प ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट. एकदा ते बँक अकाउंट फ्रीज झालं की तो बँक अकाउंट जातो फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटीमध्ये आणि एकदा ते बँक अकाउंट फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटीमध्ये गेलं की त्याच्यासोबत जे लिंक्ड बँक अकाउंट आहेत, फॉर एक्झाम्पल या ए अकाउंटमध्ये मी स्वतः पैसे ट्रान्सफर केले तर माझंही अकाउंट फ्रीज होतं, माझेही पैसे फ्रीज केले जातात किंवा त्याच्याकडून माझ्याकडे आले तर तेही पैसे फ्रीज केले जातात. परिणामी माझ्यावर सुद्धा ऍक्शन होण्याचे चान्सेस असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इन्कम टॅक्सची नोटीस आणि दंड येण्याचे चान्सेस असतात जर तो ब्रोकर FIU रजिस्टर्ड नसेल तर. त्यामुळे एक्सचेंज खूप महत्त्वाचं आहे, ज्यावरून तुम्ही ट्रेड करताय. यामध्ये कुठल्याही प्रकारची गल्लत करू नका, मोठ्या अडचणीत येऊ शकताय. तिसरी महत्त्वाची गोष्ट असते वेबसाईट आणि ॲप बंद. यामुळे काय होतं, ज्या वेळेला गव्हर्नमेंटच्या निदर्शनास येतं किंवा पोलिसांच्या असेल किंवा ईडीच्या असेल, ITच्या म्हणजे इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंटच्या निदर्शनास हे चुकीचे ब्रोकर जेव्हा येतात, तेव्हा त्यांचे बँक अकाउंट तर फ्रीज होतात, प्लस त्यांच्या वेबसाईट सुद्धा फ्रीज केल्या जातात किंवा त्या बंद केल्या जातात. याच्या उलटही होऊ शकतं. जर ते लोक लॉसमध्ये गेले असतील किंवा त्यांनी जर पैसे लोकांकडून कलेक्ट करून पळून जाण्याचं जर मन बनवलं असेल, तर ते क्लिअरली वेबसाईट वगैरे बंद करून टाकतात. अशा सर्व केसेसमध्ये विड्रॉल होत नाही, जी गुंतवणूक केली ती वाया जाते, पैसे आपले क्लिअरली बुडतात. सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतोय. सो ही 3 मोठे नुकसान आहेत जर आपण नॉन FIU रजिस्टर्ड ब्रोकरकडे रजिस्टर करत असू तर. आता भारतामध्ये ओव्हरऑल FIU रजिस्टर्ड जे नाही आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने ज्या लोकांनी काम केलं त्या लोकांकडून जवळपास 59 लाख म्हणजेच 5.9 मिलियन बँक अकाउंट हे फ्रीज करण्यात आले, ज्यामध्ये 32 लाख अकाउंट हे लेयर 1 किंवा मूल अकाउंट्स होते. आता याचा प्रकार काय असतो हे मी तुम्हाला सांगतो. मूल अकाउंट म्हणजे काय? ज्या लोकांना माहितीच नाही, असंच अंधारात ठेवून जे अकाउंट ओपन केले जातात. लेवल 1 अकाउंट म्हणजे काय असतं? हे पहिला त्या अकाउंटवर पैसे घेतात, त्या बँक अकाउंटवर आलेले पैसे इमिडिएटली शिफ्ट केले जातात मल्टिपल बँक अकाउंट्समध्ये, जेणेकरून ते पैसे वेगवेगळ्या अकाउंट्समधून विड्रॉ केले जातात. होतं काय, जर समजा एखाद्या व्यक्तीचा संशय आलाच असेल तर त्या व्यक्तीच्या अकाउंटला जे पैसे गेले ते पट विड्रॉल करून वेगवेगळ्या अकाउंट्सना शिफ्ट केले जातात आणि तिथून हे लोक ते पैसे विड्रॉ करून स्वतःकडे घेतात. दुसरी गोष्ट, 59 लाख अकाउंट फ्रीज झाले, त्याचा अर्थ विचार करा किती मोठ्या प्रमाणात हा स्कॅम चालू आहे. सो ट्रस्टवर्दी ब्रोकर असणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. कॅशमध्ये पैसे भरणे किंवा इलिगल पद्धतीनं कुठून तरी क्रिप्टो आणून ती डिपॉझिट करणे आणि त्यावर ट्रेड करणे हे उद्योग कृपया करू नका. मी हजारो लोकांना यामध्ये फसलेलं बघितलंय. यामध्ये पैसा बनतो का? तर डेफिनेटली बनतो. चांगल्या प्रकारे ट्रेड आपण करू शकतो का? 100% करू शकतो. स्टेबिलिटी आहे, मार्केट क्लोज, गॅपअप, गॅपडाऊन या सगळ्या भानगडीकडे नाही आहेत. उलट चांगली गोष्ट आहे ट्रेडिंगसाठी, पण त्याला लिगल वेनी यूज करणं खूप गरजेचं आहे. जर लिगल वेनी आपण हे करू शकतो तर इलिगल वेनी का करा? माझा साधा प्रश्न आहे. यासोबतच एकूण 11,158 कोटी रुपयांची रक्कम थेट फ्रीज करण्यात आली आहे. 25,698 कोटी रुपयांची फसवणूक टळली गेली ऑलरेडी आणि यासोबतच एकूण फसवणुकीची रक्कम जर तुम्ही बघितली तर 56,087 करोड रुपयांची फसवणूक झालेली आहे. जस्ट इमॅजिन किती मोठ्या लेवलला हा फ्रॉड चालतोय. एवढंच नाही, जर एखादा व्यक्ती किंवा एखादी कंपनी FIU रजिस्टर्ड असेल किंवा FIU रजिस्टर्ड नसेल तर दोन्हीमधला डिफरन्स मी तुम्हाला फास्ट सांगतो. भारतीय कायदेशीर मान्यता FIU रजिस्टर्डला 100% आहे आणि याला मात्र जे रजिस्टर्ड नाही आहेत त्यांना नाही चालणार. TDS कट होतो का? तर FIU ला होतो, इकडे होत नाही. INR बँक डिपॉझिट सगळ्यात महत्वाचं आहे.
बरेच लोक म्हणतात मी ट्रेड करत असताना सर हे तर INR मध्ये दिसतं डॉलर. अरे नको आहे मला डॉलरमध्ये. भारतामध्ये करन्सी INR चालते, रुपया चालतो. आपले ट्रान्झॅक्शन मला हे रुपयातच दिसायला पाहिजेत आणि रुपयामध्येच हे ट्रान्झॅक्शन होत बसायला पाहिजे. अदरवाईज चार्जेस खूप जास्त जातात. ही पहिली गोष्ट. सो डायरेक्ट सोपे थेट डिपॉझिट होतं. विड्रॉल तुम्हाला माहिती आहे. हार्डली 5 मिनिटाच्या आत इकडे मी विड्रॉलचं बटन दाबलं आणि माझ्या बँक अकाउंटचे क्रेडेन्शियल टाकून लॉग इन करूपर्यंत माझ्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतात. एवढं फास्ट विड्रॉल कुठलीही इंडियन कंपनी किंवा इंडियन ब्रोकिंग कंपनी देत नाही. जी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ना, ती हार्डली 2-5 मिनिटात आपल्या अकाउंटला आपले पैसे परत डिपॉझिट करून टाकते. पण P2P मध्ये हे खूप कठीण आहे, धोकादायक आहे आणि फ्रॉडच्या केसेस अंगावर घेऊन हे उद्योग आपल्याला करावे लागतात. बँक खाते सुरक्षित आहे का? 100% अत्यंत सुरक्षित आहे. कुठल्याही प्रकारे आपल्या बँक अकाउंटवर ॲक्शन होत नाही. P2P मुळे आपलं बँक अकाउंट फ्रीज होण्याचा धोका असतो. टॅक्स रिपोर्ट इझिली उपलब्ध असतात. इकडे गुंतवणूक आपणच इलिगल वेनी करतोय तर टॅक्स भरण्याचा तर प्रश्नच येत नाही आणि रिपोर्ट्स पण त्या लेवलला जनरेट होत नाहीत. कायदेशीर मदत आणि सपोर्ट इकडे जर तुम्ही गुंतवणूक करत असाल FIU रजिस्टर्ड ब्रोकरकडे तर इथे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. कायदेशीर सपोर्ट तुम्हाला मिळतो आणि भारत सरकार त्याला जबाबदार असतं. पण इकडे कोणतीही कायदेशीर मदत तुम्हाला होणार नाही. समजा FIU रजिस्टर्ड ब्रोकरने काही उद्योग करण्याचा प्रयत्न केलाच तर आपण त्याच्यावर लिगल ॲक्शन घेऊ शकतो. पण जे ब्रोकर भारतातच नाहीत, FIU रजिस्टर्ड नाहीत, अँटी मनी लॉन्ड्रिंग ॲक्टच्या आत येत नाहीत आणि आपलं सरकार त्यांच्यावर नियंत्रण ठेवत नाही, तर अशा लोकांवर आपण कुठलीही ॲक्शन घेऊ शकणार नाही जर आपण कुठल्याही फ्रॉड्युलंट ॲक्टिव्हिटीमध्ये फसलो तर. त्यामुळे आपल्याला शिकणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. बरेच लोक चुकीच्या पद्धतीने हे काम करतात कारण कोणीतरी येऊन यांना सांगतो कॅशमध्ये पैसे दे, मी तुला बिटकॉइन देतो वगैरे वगैरे. असे कुठलेही प्रकार करू नका आणि या गोष्टी इझिली ट्रेस होत आहेत गव्हर्नमेंटकडे आणि जर आपण हे नंतर त्यामध्ये फसलेलो दिसलो तर 200-300% ही दंड होऊ शकतो. जेवढे पैसे इन्व्हेस्ट नाही केले ना त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त आपल्याला चार्जेसच पे करावे लागतील, दंडच पे करावा लागेल आणि अननेसेसरी मेंटली हॅरॅसमेंट आणि मनी वाईज पण हॅरॅसमेंट होईल. त्यामुळे शांत चित्ताने विचार करा. हा व्हिडिओ परत एकदा बघा जर तुम्हाला हवा असेल. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला हक्काने विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.